आज ना आम्ही आलो होतो आमच्या कामासाठी, पण मी काम आहे ना दुसरंच करत बसले. तर इथं आमचा नंबर अजून 2-3 लोकांचं होतं. तोपर्यंत हे बाळ आहे ना, ती कॉम्प्युटरवर हिची मम्मी बसली होती. ती बाळाला घेऊन काम करत होती. मला पण बघवलं नाही. मी म्हटलं द्या इकडं. तर मूल आहे ना माझ्याशिवाय राहीनच झालं. 2 तास तरी कमान माझ्यापाशी बसलेलंच होतं ते मूल. मग तिला खेळवत मी पण बसले टाईमपास. एक वाजला तिथंच मला. मग आमचं काम झालं. मग आम्ही आलो. भर दुपारीसुद्धा आमच्या मार्केटमध्ये एवढी गर्दी असते ना, जसं काय ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, काय पण असो, मार्केट गर्दी तर गर्दीच. भरपूर गर्दी होती. आम्ही आलो. मग पुढं आलं हिने अहोनी म्हटल्या मला फसवले. म्हटलं थांब तुला पार्सल घेतो, तू कामावरून पण आलीस, थकली पण आहेस, वेळ पण झालाय, भूक पण लागलाय असं म्हटले. मी पण खुश झाले. बाबा आता बाहेरचं जेवण घेणार. माझं तर स्वयंपाक करायचं वाचले. तर कुठलं काय आले घरी, तर कुत्र्याला हे ब्रेडचे तुकडे होते ते घातले. ते कुत्रं पण भिवून पळून गेलं. कुठंतरी हिनं मला माराल म्हणून. जसं काही नाही, मी तिला खाऊच घालत होते. तर मी घरामध्ये आले तर बघते तर काय नुसतं भाजीच, भात नाही, चपाती नाही, काहीच नाही. मग मला आणि परत 2 वाजता भात लावून घेतला, चपातीचं पीठ मळून घेतलं. मनातल्या मनात राग तरी खूप येत होता. मग काय करायचं आता, पोटाला तर करायलाच पाहिजे. मग भाजी एवढी होती म्हटलं पटपट चपाती आणि भात तेवढं लावून घेतलं. भरभर चपाती मऊ सूत असं पीठ मळून घेतलं. मी काय भिजत ठेवलं नाही, डायरेक्ट चपातीच बनवायला घेतलं. कारण की भूक एवढी लागलेली होती ना, काय सांगायला नको. असं नवरोब्यानं मला आज फसवून दिलं. तर असं म्हणून मी पटपट चपाती लाटून गेलं. मूल परत पण शाळेतून आलं, तो पण भूक लागलं होतं. म्हटलं भाजी एकटंच नसं खाणार ना, मग लगेच चपाती करून घेतलं, भात करून घेतला. हे का पार्सल, हे भाजी आणलेली एवढीशी चालते म्हटलं, एवढीशी भाजी घेतलं. मस्त असं मी भात बनवलं होतं, मग चपात्या बनवले होते. आजचा ब्लॉग कसं वाटला ते नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटद्वारे सांगा. आणि प्लीज 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 लाईक करून घ्या. चला बाय.